जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. आम्हाला टोकाचं आंदोलन करावं लागेल. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर जिल्हा असोसिएशनने दिला शासनाला इशारा. शासनाने गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचे 1,16,500 कोटी इतकी प्रलंबित देयकेमधील गेल्या 17 महिन्यांमध्ये केवळ 20,000 कोटी रुपये देयकं दिली आहेत. त्यामुळे अजून 96,400 कोटी इतकी देयकं बाकी असल्याने शासनाकडून वेळोवेळी केवळ आश्वासने मिळत होती. मात्र गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरांच्या बिलावर गेली कित्येक महिने शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने 15 एप्रिलपासून जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरांनी जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषण सुरू केलं आहे. साखळी उपोषणाचा आज 9वा दिवस असून अजूनपर्यंत शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. यावेळी कॉन्ट्रॅक्टरांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर तणावून सोडला. निधी नाही, काम नाही, निधीला प्रलंब, निधीला प्रलंब, कामाला विलंब, आमच्या मागण्या मागण्या करा, नाहीतर कुठला कार्य करा. आमचे पैसे आम्हाला त्वरित मिळावे. जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कॉन्ट्रॅक्टर शैलेश नामजोशी यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्हा परिषद कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे प्रलंबित देयकासाठी आजचा उपोषणाचा 9वा दिवस आहे. सर्व कॉन्ट्रॅक्टरने आपापली चालू असलेली कामे निधी न मिळाल्यामुळे बंद ठेवलेली आहेत. परंतु अद्यापही शासनाने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही आहे. आमचे पैसे आम्हाला ताबडतोब मिळावे यासाठी शासनाने त्वरित निधी उपलब्ध करून द्यायची व्यवस्था करावी अशी मी शासनास विनंती करतो. आणि जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवणार आहे आणि ह्याची तीव्रता आणखीन वाढणार आहे. याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबांना पुढच्या आठवड्यात भेटून पाणी पुरवठा बंद करण्याबाबत निवेदन देणार. निधी नाही, काम नाही, निधी नाही, काम नाही. शासनाने 2 दिवसात दखल घेतली नाही तर आम्हाला टोकाचं आंदोलन करावं लागणार असल्याचं कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब तुरंबे यांनी सांगितलं. तुरंबे साखे तालुका कागल. कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने गेले 9 दिवस झालं आंदोलन चालू आहे. अजूनही शासनाने दखल घेतलेली आहे, मनावर तशी दखल घेतलेली नाही. आणि ह्या 1-2 दिवसात जर नाही दखल घेतली तर आम्ही आंदोलन तीव्र करणार आणि या पुढच्या आठवड्यात कलेक्टरना भेटून आम्ही निवेदन देणार आहे की गावाचा पाणी पुरवठा बंद करणे, रस्ते बंद करणे असं टोकाचं आम्हाला आंदोलन करावं लागेल. तरी शासनानं ताबडतोब आमची विनंती मान्य करून दखल घ्यावी हीच आमची विनंती. यावेळी उपाध्यक्ष सोहम दळवी, संदीप सावंत, प्रदीप पाटील, आनंद पोवार, किरण माळी, दयानंद शिंदे, विश्वास घाडगे, बाजीराव पाटील, दिलीप पाटील, मधुकर कुंभार, निलेश पाटील, सदानंद पाटील, दिग्विजय निकम यांच्यासह आदी पदाधिकारी, कॉन्ट्रॅक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.